पंढरपूर तालुक्यामधील कासेगाव हे द्राक्षाचे माहेरघर असून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओळखले जाते. परंतु येथील बागायतदार शेतकऱ्यांनी द्राक्षासोबतच इतर फळांचे यशस्वी उत्पादन केले. सुरू केलेल्या आंब्याच्या सीझनमध्ये कासेगाव येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार आणि आंबा बागायतदार धनाजी देशमुख यांनी आपल्या 70 टन आंबा हा लंडनला पाठवलाय. या आंब्याची शेती त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली असून त्यांच्या या सेंद्रिय आंब्याला जगभरामधून मागणी असल्याचं पाहायला मिळतंय. देशमुख यांनी न्यूज अनकटशी बोलताना अधिक माहिती दिली, पाहूयात. नाव सांगा. धनाजीराव माणिकराव देशमुख, मुक्काम पोस्ट कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आत्ता जे आपण आंब्याची मार्केटिंग करताय बागा, तो आपला मग कासेगाव असं प्रसिद्ध आहे की महाराष्ट्रात द्राक्ष बागेसाठी. हो, तर बरोबर. तुम्ही युटर्न घेऊन आंब्याकडे कसं काय वळा? बरोबर आहे, कारण द्राक्षाची खरी ओळख कासेगावची महाराष्ट्रात नव्हे देशात आहे. परंतु अवेळी पाऊस पडणं, निसर्गातला बदल ह्यामुळं द्राक्ष बागेत बऱ्याच वेळा तोटा व्हायला लागला. म्हणून आम्ही आपलं दुसरं काहीतरी असावं म्हणून एक 10 एकर आंब्याची बाग केलेली आहे. एकरी किती आहेत आपल्या झाडे असे? एकरी 600 झाडं बसतात. 10 एकरात? नाही 10 एकरात 6000 झाडं. 6000. आणि जात कोणती आहे? केशर. केशर. आणि आता मार्केटिंगसाठी कुठं पाठवलाय आपण आंबा? आपण आपला आंबा बऱ्यापैकी लंडनला गेलेला आहे सगळं. लंडनला. इतर देशात काय मागणी? देशात पण इथं खूप मागणी आहे, पण बाहेरच्या मार्केटमध्ये पैसे चांगले होतात ना. केशर आंब्याला खूप मागणी आहे आपल्या भारतात सुद्धा. ह्याचं का म्हणजे असं किती टनाचे ॲव्हरेज कसे काढलं तुम्ही काय? साधारण झाडाच्या वयानुसार राहते. मग पहिल्या वर्षी थोडा कमी निघतो माल, म्हणजे 3 वर्षानंतर फळ लागते ना बागेला. बरं. त्या वर्षी पहिल्या वर्षी कमी निघतो, दुसऱ्या वर्षी जरा बऱ्यापैकी निघतो, तिसऱ्या वर्षी साधारणतः 25-30 किलोपर्यंत सुद्धा निघू शकतो. परंतु ह्या वर्षी वातावरणातल्या बदलामुळं आंब्याला सुद्धा ह्या वर्षी लागत कमी होतं. पण किती टन निघाला आपल्या 10 एकरात? 10 एकरात साधारणतः 70 एक टन माल गेला आपला. तुम्ही शेती कोणत्या पद्धती करता? सेंद्रिय की रासायनिक? सेंद्रिय पद्धतीने करतो. त्या पद्धतीने संगोपन कोणत्या पद्धतीत केलं जाते? तुम्ही काय काय वापरता? म्हणजे संगोपन शेणखत, लिंबोळी पेंड आणि स्लरी असं बऱ्यापैकी सगळं सेंद्रिय करतो आम्ही.